मित्रांनो, गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी मी नवी मुंबईतील ऐरोली विभागात असलेल्या स्वामी समर्थांच्या पवित्र मठाला निर्गुण स्वामीनाथ प्रतिष्ठानाला भेट दिली। या मठाचे संस्थापक आणि अध्यक्ष रवींद्रनाथजी महाराज यांना भेटले आणि मन अगदी आनंदाने भरून आलं। त्यांनी दिलेला गुरुमंत्र हा लाख मोलाचा आहे। मठामध्ये सकाळपासूनच भक्तिभावाचं वातावरण पाहायला मिळालं। दिवसभर इथे भक्तांची मांदियाळी होती, ती आपल्या गुरूंचे दर्शन घेण्यासाठी आणि त्यांना नमन करण्यासाठी। स्वामी समर्थांच्या या मठात प्रवेश करताच खरं तर एक वेगळाच आनंद जाणवतो। गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून भक्तांनी मोठ्या श्रद्धेनं इथं आरती केली आणि नाथांपुढे नतमस्तक झाले। सर्व भक्तांनी एकत्र येऊन महाप्रसादाचा लाभ घेतला। खरं तर हा प्रसादही अमृताहुनी गोड होता। संध्याकाळी इथं गुरुपूजन पार पडलं, जिथं भक्तांनी आपल्या गुरुरूपी भगवंताचं पूजन केलं। पावन चरणांवर पुष्प अर्पण करून त्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी मठ अगदी आनंदाने फुलून गेला होता। रवींद्रनाथजी महाराज म्हणजे स्वामींच्या सेवेला समर्पित अत्यंत शांत आणि मनोमयी गुरु। त्यांचे मार्गदर्शन फक्त शब्दांमधून नाही तर त्यांच्या सानिध्यातूनच लाभतं। ते जिथे असतात तिथे शांततेचा अनुभव येतो आणि श्रद्धेला दिशा मिळते। हा मठ म्हणजे फक्त एक वास्तू नाहीये, ही स्वामी समर्थांच्या कृपेची आणि गुरूंच्या भक्तीची जिवंत जागा आहे। गुरु म्हणजे सर्वस्व। ते स्वामी निर्गुण मठ आहे। इथे आमचे गुरुजी रविनाथजी महाराज इथे असतात। इथे खूप छान उत्साहामध्ये गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होत आहे। गुरु म्हणजे माता पिता आणि मठात आले की एकदम स्वामी समर्थांचा आनंद झाला। काही टेन्शन न घेता आम्ही इथे ज्या टायमाला येतो ना, एवढं आम्हाला समाधान वाटतं। मठात आल्यामुळे आमचं मन प्रसन्न होतं आणि आम्हाला इथे येऊन समाधान वाटतं। समाधान म्हणजे काय हे या मठात येऊन सगळं भेटतं। नाथजी महाराज हे एक आध्यात्मिक गुरु म्हणून मी त्यांच्याकडे बघतो। मित्रांनो, गुरुपौर्णिमा हा दिवस फक्त पूजनाचा नाहीये, तो आपल्या गुरूंच्या ऋणांची आठवण करून देणारा दिवस आहे। आणि मीही तीच कृतज्ञता मनात ठेवून नतमस्तक झाले आणि सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या।